खमण ढोकळा म्हणा किंवा ढोकळा म्हणा, मला असं वाटतं की आता प्रत्येक घराघरामध्येच ढोकळा बनवला जातो आणि ढोकळा खायला आवडत नाही असं म्हणणारी व्यक्ती आपल्याला क्वचितच बघायला भेटते. आणि ज्यावेळेस आपण ढोकळा बनवतो, एखाद्या वेळेस तो खूप छान बनतो तर एखाद्या वेळेस काहीतरी गडबडी होते. तर हे आपल्यासोबत होऊ नये म्हणून खूप छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केल्यात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ढोकळा बनवण्यासाठी इथे मी 1 कप बेसन घेतले. यामध्ये आपण 2 चमचे साखर घालून घेऊयात. मीठ घालायचे चवीनुसार आणि यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून एवढं सायट्रिक ॲसिड घालायचे. जर तुमच्याकडे मेजरिंग कप स्पून वगैरे नसतील, घरच्या एखाद्या भांड्याने तुम्ही बेसन घ्या आणि थोडं थोडं करून सायट्रिक ॲसिड टाका. आपल्याला फक्त ह्याची आंबट चव आली पाहिजे, खूप आंबट पण करायचं नाहीये. थोडंसं आंबट असलं म्हणजे आपला ढोकळा छान फुलतो. आणि बेसन घेताना तेही आपल्याला एकदा चाळूनच घ्यायचे, त्यामुळे त्यात गुठळ्या होत नाहीत आणि एकदम प्लेन आपलं बॅटर बनतं. थोडं थोडं पाणी यात घालायचं आणि फेटत जायचे. आता याला फेटताना सुद्धा थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आणि एकाच डायरेक्शननी फिरवत राहायचे, त्यामुळे सुद्धा यामध्ये गुठळ्या बनत नाहीत. आणि जर तुमच्याकडे सायट्रिक ॲसिडच नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही लिंबाचा रस घालून सुद्धा छान ढोकळा बनवू शकता. थोडा थोडा करून लिंबाचा रस टाकायचा आणि तेही आपल्याला आंबट झालंय का हे चेक करून बघायचे. थोडासा मी इथे येलो फूड कलर घातलाय, ऑप्शनल आहे. जर तुम्हाला फूड कलर घालायचं नसेल हळद घाला. हळद आपल्याला जास्त घालायची नाही, जर जास्त हळद झाली तर रेड रेड स्पॉट येतात ढोकळ्यामध्ये, त्यामुळे थोडीच हळद घालायची. 1 चमचाभर तेल घालून घेऊयात. आता या बॅटरची कन्सिस्टन्सी हीच ठेवायची आहे बरं का, खूप जास्त घट्ट बनवायचं नाही किंवा खूप जास्त पातळही बनवायचं नाही. जर आपण घट्ट बॅटर बनवलं तर एकदम कोरडा कोरडा ढोकळा बनतो, सॉफ्ट बनत नाही. पाणी मी मोजून टाकलेलं नाही, या अंदाजेच यामध्ये टाकलेलं आहे. आता याला झाकून आपल्याला 10 मिनिटं रेस्ट द्यायची आहे. ही स्टेप सुद्धा खूप गरजेची आहे. तोपर्यंत आता आपण कढईमध्ये पाणी घालून घेऊयात. भाताला वगैरे आपण खाली जसं ठेवतो तसं तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे. एखादं स्टँड ठेवायचं आहे आपली ढोकळ्याची प्लेट ठेवण्यासाठी. जर तुमच्याकडे असं स्टँड नसेल तर तुम्ही एखादी वाटी वगैरे खाली ठेवली तरीही चालेल. जी प्लेट तुमच्या कढईमध्ये फिट होतीये ती चेक करून बघा आणि ती ढोकळ्या बनवण्यासाठी घ्या. त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे सगळीकडे, म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो खाली चिटकून बसत नाही. आपल्या बॅटरला ठेवूनही आता 10 मिनिटं झालेले आहेत, त्याला चेक करून घेऊयात. आपण जर आता पाहिलं तर आपलं जे पहिलं बॅटर होतं त्यापेक्षा हे एकदम थिक झालेलं आहे. तर असंच बॅटर आपल्याला हवं आहे. आपण वरतून जर त्याला खाली ओतलं तर खाली एक डॉट दिसतो, अशी कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची. जेवढं आपण सायट्रिक ॲसिड टाकलंय तेवढंच आपल्याला इथं बेकिंग सोडा टाकायचा आहे. जो सोडा आपण भज्यात वगैरे वापरतो ना तोच, आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता याला मिक्स करताना एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. जर तुम्ही खूप घाईघाईने याला फेटत गेलात तर त्याची एअर निघून जाते, त्यामुळे एकदम हलक्या हाताने त्याला फेटायचं आहे. आणि फेटण्यासाठी विस्कचा वगैरे वापर करायचा नाही, चमच्यानेच इथे आपल्याला फेटायचं आहे. याला आपण एकदा यामध्ये सोडा टाकला आणि हे फुललं की खूप वेळ त्याला बाहेर ठेवायचं नाही, लगेच लगेच आपली पुढची प्रोसेस करून घ्यायची. आपण ज्याला खूप वेळ बाहेर ठेवलं तरी सुद्धा ते फ्लॅट होतं आणि खूप फुलत नाही आपला ढोकळा. प्लेट थोडी वाकडी वगैरे करूनच त्याला सगळीकडे पसरवून घ्या, खाली आपटू नका. खाली आपटलं तरीही त्यातली एअर निघून जाईल. पाण्याला इथे चांगली उकळी फुटलेली आहे आणि उकळी फुटलेलंच पाणी आपलं असलं पाहिजे, त्यावेळेसच आपली ही प्लेट यामध्ये ठेवून द्यायची आहे. प्लेट ठेवली की लगेच झाकून टाकायचं याला. आता इथे मी काचेचं झाकण वापरले आणि अशा झाकणांना एक छोटं होल असतं, ते होल सुद्धा आपल्याला कव्हर करून घ्यायचंय. ते आपण होल कव्हर नाही केलं तर तिथून बाहेर स्टीम बाहेर निघून जाते आणि तरी सुद्धा आपला ढोकळा फुलत नाही. त्यामुळे झाकण यावरती ठेवताना सुद्धा आपण व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आणि हा ढोकळा आपण कढईमध्ये ठेवल्यानंतर त्याला 10 मिनिटं होईपर्यंत अजिबात याला चेक करून बघायचं नाहीये. मध्ये आधी आपण याला चेक करून बघितलं तर आपला ढोकळा त्यानंतर फ्लॅट होऊन जातो, त्यामुळे 10 मिनिटांनंतरच याला चेक करायचंय. हाताला ढोकळा चिकटला नाही म्हणजे तो व्यवस्थित शिजलेला आहे. आता यानंतर आपण ढोकळ्याला लागणारा तडका बनवून घेऊयात. तरी त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतले. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून द्यायची आहे. मोहरीला छान असं तडतडून द्यायचं, त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण कढीपत्ते घालून घेऊयात, थोडीशी हिरवी मिरची आणि पाणी. हो, पाणीच घालायचंय. आपण 1 कप बेसन घेतला असेल तर आपण इथे अर्धा कप पाणी घालून घेऊया. यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय, थोडी साखर टाकायची आहे. साखर थोडी जास्तच टाकायची आहे, कारण गोड असं हे पाणी असतं आणि त्यामुळे आपल्या ढोकळ्याला छान चव येते. साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे आणि ह्या तडक्याला थंड व्हायला ठेवून द्यायचंय. ढोकळा सुद्धा कधीही गरम असतानाच कट नाही करायचा, तरी थोडासा आपला फ्लॅट होतो ढोकळा. त्यामुळे ढोकळा सुद्धा व्यवस्थित थंड किंवा कोमट होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतरच त्याला कट करायचा आहे.
एकतर तुम्ही गरम ढोकळ्यामध्ये त्याला कट केलं तर तो व्यवस्थित कटसुद्धा होत नाही, आणि जर तुम्ही गरम ढोकळ्यावरती गरम तडका टाकला तर एकदम सॉगीसा चिकट असा ढोकळा आपला बनतो. त्यामुळे कोमट ढोकळा होऊन द्यायचा आहे, आणि आपलं जे यावरती टाकणारा तडका आहे तो सुद्धा कोमटच होऊन द्यायचा आहे, किंवा थंड झाला तरीही चालेल. आणि त्यानंतर ढोकळ्यावरती व्यवस्थित हा सगळा तडका टाकून घ्यायचा आहे. जसं जसं हे तडक्याचं पाणी तुम्ही यावरती टाकताल, तुम्ही बघाल की हा ढोकळा थोडा थोडा फुलत चाललाय. म्हणजे जो पहिला आपला ढोकळा फुललेला आहे त्यापेक्षाही खूप जास्त तो फुलतो, आणि थोड्या वेळानंतर ते सगळं पाणी हा ढोकळा ॲब्झॉर्ब करून घेतो. हे तडक्याचं पाणी टाकल्यानंतर 5 मिनिटं त्याला असंच शांत राहून द्या, आणि त्यानंतर तुम्ही याला काढून घेऊ शकता. इथे बघितलं किती जाळीदार आणि एकदम सॉफ्ट असा आपला हा ढोकळा बनून तयार आहे. या ढोकळ्यासोबत तुम्ही कोणतीही चटणी किंवा सॉस वगैरे सर्व करू शकता, आणि काहीही तुमच्याकडे नसेल तरीही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, कारण आपला ढोकळाच एवढा मस्त बनतो ना, एकदम सॉफ्ट बनतो. त्यामुळे असाच ढोकळा दिला तरीही सगळ्यांना खायला आवडेल.